आपण जातोय पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरात अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे। मॅनहोल साफ करताना 2 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अमोल शिंदे आणि मनोज शिंदे अशी या कामगारांची नावे आहेत। विशेष म्हणजे याच मॅनहोलमध्ये गेल्या वर्षी सुद्धा एका कामगाराचा मृत्यू झाला होता। त्यामुळे आतापर्यंत या ठिकाणी एकूण 5 जणांचे प्राण गेलेले आहेत। प्रशासनाच्या या अत्यंत असंवेदनशील कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत असून आणखीन किती कामगारांचा बळी जाणार असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे जोडले गेलेले आहेत। गोपाळ, कितीही प्रगती केली तरी सुद्धा मॅनहोल सारख्या अत्यंत किचकट आणि वाईट कामांसाठी अजूनही माणसांनाच उतरावं लागतं आणि त्यामध्ये अनेकदा मृत्यू ओढावतोय। या संदर्भातले अधिक अपडेट। सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत की कुठलाही मॅनहोल हा म्हणजे मानवाने क्लीन करू नये, मॅनहोलची क्लिनिंग ही यंत्रणेच करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश असताना देखील जे यंत्रणा आहेत ते कामगारांच्या माध्यमातून मॅनहोल क्लीन करत आहेत आणि त्यातून हे दुर्दैवी मृत्यू होत आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील लोकमान्य हॉस्पिटल समोर काल मध्यरात्री मॅनहोल क्लीन करत असताना 2 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। याच मॅनहोलमध्ये मागच्या वर्षी मॅनहोल क्लीन करत असताना 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यामुळे अजूनही प्रशासन किती कामगारांचा जीव घेणार असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत। एकूणच प्रशासनाच्या कारभारावर याविषयी संताप व्यक्त केला जात आहे आणि याच्यामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश होते ते पायदळी तुडवल्या प्रकरणी काही कारवाई होते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार। जी, धन्यवाद गोपाळ दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।